नवरात्रीची लगबग चालू झालेली आहे। बरेच जणांचे मला मेसेज फोन येणं चालू झालेलं आहे की दीदी नवरात्रीत काय करायचं, तुम्ही अजून व्हिडिओ नाही तयार केलेला आहे। तर यासाठी काय केलं पाहिजे, तर दीदी प्लीज व्हिडिओ तयार करा। आणि खास हा व्हिडिओ नवरात्रीसाठी तयार होत आहे। जस्ट घरी आले आहे, रात्रीचे 11 वाजलेले आहेत आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी तयार करत आहे। तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी मिस्टिकल एरा या माझ्या चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडक्यावरचं अगदी मनापासून स्वागत आहे। तुम्ही छान असाल, मस्त असाल आणि माझे व्हिडिओ तो कायम पाहत असाल। तर मंडळी, नवरात्र येते, नवरात्रीचे 9 दिवस नेमकं काय केलं पाहिजे। तर नेहमी मी सांगत असते की खूप मोठमोठ्या उपासना करणं ज्याला शक्य नाही त्यांनी छोट्या छोट्या उपासना कराव्या। देवाला काय हवे असतं, देवाला हवे असतं तुम्ही आत्मीयतेने केलेली उपासना, देवाला हवे असतं तुम्ही प्रेमाने मनापासून घेतलेलं त्याचं नाव, आणि त्या भगवंताला नेहमीच तुम्ही प्रिय असता आहे। कारण हे सगळं आपल्याकडे होतं ते नाही होणार, कारण तिथे सगळी ती शक्ती आहे की त्या शक्तीला सगळं नगण्य आहे। लक्षात घ्या, तिथे अहंकार, इगो, तुझं माझं, आवडतं नावडतं ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, महत्त्वाच्याच नाही आहेत। त्याच्यामुळे एक लक्षात ठेवा की फक्त हे भौतिक जगामध्ये चालतं, भगवंताच्या दारामध्ये सगळे प्रिय आहेत भगवंताला। त्याच्यामुळे जी लोक उपासना करू शकणार नाहीत ना, मी त्यांनाही खास सांगते की त्यांनी अजिबात मनाला वाईट वाटून घेऊ नये। त्यांनी फक्त छोट्या उपासना कराव्या, मनापासून देवाचं नाव घ्यावं, त्या देवीचं नाव घ्यावं, दुर्गा मातेचं नाव घ्यावं, किंवा आपल्या आई जगदंबेला आठवावं आणि आपली कुलदेवी जी आहे तिला आठवावं। सर्वात प्रथम मंडळी, खूप छान असं नवरात्रीचा उत्सव चालू होणार आहे आणि माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्सना नवरात्रीच्या मी आत्ताच अगदी हार्दिक शुभेच्छा देते। ही नवरात्र तुमच्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी आणि मनशांती घेऊन येवो हीच माझी सदिच्छा आहे। स्वामींच्या चरणी माझी हीच प्रार्थना असेल की माझ्या लाडक्या व्ह्यूअर्सना अगदी सुखात ठेव। तर मंडळी, नवरात्रामध्ये काय केलं पाहिजे, तर नवरात्रामध्ये आहे ना ते करा जे तुम्हाला हवे। पण यावेळेस माझ्याकडनं फक्त काही होम होणार आहेत आणि तेच मी करणार आहे या 9 दिवसामध्ये। पण तुम्हा लोकांसाठी मी खूप सुंदर आणि छान अशा छोट्या छोट्या उपासना घेऊन आलेली आहे। हे पहा मंडळी, दुर्गा सप्तशती वाचणं प्रत्येकाला शक्य होत नाही। एक तर दुर्गा सप्तशती हे शापित मंत्र आहेत आणि हे शापित मंत्र असल्यामुळे आपल्याला ते करणं अवघड होतं किंवा जमत नाही, किंवा त्याचं शापद्वार केला पाहिजे, किलकम केलं पाहिजे, स्वतःचं प्रोटेक्शनसाठी आपल्याला कवच तयार करायला पाहिजे आपल्या संरक्षणाचं। त्याच्यानंतर आपण जे काही दुर्गा सप्तशती आहे त्याचं अनुष्ठान करू शकतो। दुर्गा सप्तशती ही एक खूप प्रभावी साधना आहे, पण प्रत्येकाने ती करावी का, आपल्या आजूबाजूला तसं वातावरण आहे का, आपल्या मनात शांती आहे का, हे सगळं पाहावं। पण सगळ्यात सोपं एक लक्षात घ्या की तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्र किंवा तुम्ही सप्तश्लोकी या 2 जे स्तोत्र आहेत ते जरी केले तरी तुम्हाला दुर्गा सप्तशती केल्याचं पुण्य मिळणार आहे, फळ मिळणार आहे, तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहेत। याला कुठलेही नियम नाही आहे, दुर्गा सप्तशतीला भयंकर नियम आहेत। तर मंडळी, तुम्ही स्पष्टपणे आपले कुंजिका स्तोत्राचं जे काही आहे अनुष्ठान करावं। कुंजिका स्तोत्र 5 वेळा किंवा 7 वेळा म्हणावं, ठरवून घ्या, संकल्प घेऊन म्हणायचं आहे। लाल कपडे, लाल आसन, समोर एक उदबत्ती, तुपाचा दिवा हे लावायचं आहे। तुमचं जे काही बसता तुम्ही पूर्व दिशेला तुमचं तोंड हवे तुम्ही बसताना। आणि कायम एक लक्षात ठेवा की जो टाईम तुम्ही ठरवाल या दिवशी वाचनाचा, तोच उपासनेचा टाईम ठराविक असू देत। कारण 9 दिवस वर्षामध्ये 9 दिवसामध्ये आपण काही उपासना करतो त्या खूप स्पेशल असतात, त्या खूप प्रभावी असतात। त्यावेळेस तुम्हाला वेळ मात्र सांभाळायला हवे, जागा मात्र सांभाळायला हवी आहे। या 2 गोष्टींचं खास करून तुम्हाला लक्ष द्यायचं आहे। तुम्ही जे आसन वापरणार आहात त्या आसनाची पण तुम्हाला पूजा करायची आहे। आसन तुमचं मात्र दुसरं कुणीही वापरू नये ही काळजी घ्यावी। समोर ग्लास कायम ठेवावा, कुठल्याही साधनेला बसा ग्लास कायम ठेवावा, कारण साधना झाल्यावर त्या ग्लासातलं पाणी तुम्हाला प्यायचं आहे। बरं, मी नेहमी का सांगते ग्लासामधलं पाणी तुम्हाला प्यायचं आहे, तर एक तर तुम्ही जी साधना करता तर ते पाणी त्याने भरलं जातं। दुसरं, जी साधना आपण करतो त्याची एक वेगळी ऊर्जा असते, त्यामुळे आपल्या शरीराची ऊर्जा वाढते। त्यामुळे मी नेहमी सांगते की पाणी जवळ ठेवा, म्हणजे ते भरलेलं पाणी तुम्ही स्वतः पिता, ती साधना जी तुम्ही केलेली आहे ती तुमच्यामध्येच राहते, तुम्हालाच त्याची फळं छान मिळतात। दुसरी गोष्ट,
जेव्हा तुम्ही तुपाचा दिवा लावता तेव्हा तिथे एक वेगळं वातावरण, एक वेगळी ऊर्जा तिथे नांदते. म्हणून तो दिवा आपण तिथे लावत असतो. कारण तिथे बऱ्याच देवांना आपण संकल्प करतो, तेव्हा आवाहन करतो की हे भगवंता तू ये, की मी आजपासनं हा संकल्प घेत आहे. तर माझ्या सर्व भगवंतांना मी आवाहन करतो आहे की त्यांनी माझ्या खास करून ह्या उपासनेला इथे हजर व्हा, किंवा इथे या, किंवा मला आशीर्वाद द्या. अशा आपण ज्या साधनेला आवाहन करतो आपल्या देवांना ना, हे फार महत्त्वाचं आहे. देवांना जर तुम्ही आवाहन नाही केलं ना, तर तुमच्या साधना आहेत ना त्याचं पूर्णत्वाला जर तुम्हाला न्यायच्या आहेत, किंवा तुम्हाला रक्षण हवे आहे जी साधना करतात त्यासाठी, तर निश्चित तुम्हाला तुमच्या त्या भगवंतांना, त्या कुलदेवीला, आपल्या स्थानदेवताला, आपल्या ग्रामदेवताला, आपल्या गुरूंना आवाहन करायचं असतं. संकल्प घेण्याच्या आधी आवाहन करायचं, मग संकल्प घ्यायचा आणि मग आपल्या उपासना चालू करायच्या. तुम्ही किती वेळा करणार आहात दिवसामध्ये, तुम्ही 5 वेळा करणार आहात, तर संकल्प घेताना तुम्ही सांगायचं आहे की 5 वेळा. संकल्प घेण्याची खूप सोपी पद्धत आहे, खूप अवघड पद्धत मी कधीच सांगत नाही. संकल्प घेण्याची एकदम छोटी पद्धत म्हणजे काय, हातामध्ये थोडं पाणी टाकायचं उजव्या, थोड्याशा अक्षता, हळदीने पिवळ्या केलेल्या अक्षता टाकायच्या, थोडंसं एक फूल किंवा त्याच्या पाकळ्या ठेवायच्या आणि संकल्प घेऊन ते ताम्हणामध्ये सोडायचं आहे. बरं, तुमची उपासना झाल्यानंतर एक लक्षात घ्या, उपासना झाल्यानंतर संकल्प पण सोडावा. संकल्प कसा सोडायचा, की आता माझी ही उपासना मी पूर्ण केलेली आहे, माझा संकल्प सिद्धीसने, असं म्हणून पुन्हा सगळं हातामध्ये घ्यायचं आणि ताम्हणात सोडायचं. आजपासून मी संकल्प पूर्ण केलेला आहे, त्यामुळे माझा संकल्प मी सोडतो, असं म्हणून संकल्प सोडायचा आहे. मंडळी, ही साधना करताना कुठलंही नैवेद्य हे ते तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही देवीला ठेवू शकता, दुर्गा मातेला ठेवू शकता. दुर्गा मातेसाठी तुम्हाला खास करून आणखीन मी खूप छोटी आणि छान अशी उपासना देणार आहे, की पिवळी कवडी असते पहा, जी आपण लक्ष्मीला वाहतो, बरोबर ना. तर पिवळी कवडी असते, किंवा लक्ष्मी कवडी असते, किंवा कुबेर कवडी असते. तुमच्याकडे कुठली कवडी असेल, तर माझ्याकडे ही कवडी आहे आणि ही दुसरी कवडी आहे. ठीक आहे, या 2 कवड्या मी तुम्हाला खास करून दाखवते आहे. सपोज ही पिवळी कवडी आहे, तर ह्या पिवळ्या कवडीला एक इथे तोंड असतं पहा, हे तोंड असतं. याच्यामध्ये तुम्हाला कुंकू भरायचं आहे. पण कुंकू भरण्याआधी त्या कुंकुवामध्ये तुम्हाला थोडंसं केशर मिक्स करायचं आहे. ठीक आहे, थोडंसं केशर मिक्स करा याच्यामध्ये. ह्या पूर्ण या लाईनमध्ये तुम्हाला ते कुंकू पूर्ण असं भरायचं आहे. एक छोटंसं असं ताम्हण असतं बघा, तांब्याचं, एवढंसं छोटीशी ताटली मिळते तांब्याची. स्टीलची असेल तर स्टीलची, काचेची नको फक्त, तर स्टीलची घ्या किंवा तांब्याची घ्या. त्याच्यावर आपल्याला ही कवडी ठेवायची आहे. म्हणजे ह्या कवडीमध्ये आपण कुंकू भरलं की ही कवडी आपल्याला अशी ठेवायची आहे. म्हणजे हे जे टोकदार पॉईंट असतो हा टोकदार जो पॉईंट आहे ना, ह्याचं देवाकडे तोंड हवे आपल्याला. ही अशी त्या ताम्हणामध्ये ठेवायची आहे. तत्पूर्वी त्याच्या खाली तुम्हाला पिवळे तांदूळ ठेवायचे आहेत, त्याच्यावर कुंकू टाकायचं आहे, त्याच्यावर ही कवडी ठेवायची आहे. ही कवडी जी तुम्ही ठेवणार आहात, ह्या कवडीची तुम्हाला 9 दिवस सतत पूजा करायची आहे. लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही कुंजिका स्तोत्र म्हणणार आहात किंवा सप्तश्लोकी म्हणणार आहात, तुम्हाला ही पूर्ण कवडी तिथेच असणारी, ही कवडी पूर्ण भरली जाणार आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. आणि ही कवडीची स्थापना करताना मात्र तुम्हाला ओम श्रीम नमः आणि नंतर श्रीम 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 असं फक्त 108 वेळा म्हणायचं आहे. आणि 108 वेळा म्हणताना या कवडीवर मात्र तुम्हाला कुंकू टाकत राहायचं आहे. कुंकू टाकत राहायचं, 108 वेळा जप करायचा आहे श्रीम श्रीमचा. पण सुरुवातीला ओम श्रीम नमः हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला श्रीम 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 हे तुम्हाला 108 वेळा म्हणायचं आहे. उदबत्तीला व्यवस्थित ओवाळायचं आहे. कापूर आरती करायची आहे. उदबत्तीची म्हणते आपल्याला, कवडीची कापूर आरती करायची आहे. कवडीला उदबत्तींचा धूर, पूर्ण उदबत्तीचा धुराने पूर्ण ओवाळून घ्यायचं आहे. धूप दीप जे तुम्ही कराल तितकं करायचं आहे. कारण ह्या कवडीमध्ये आपण एक वेगळं चैतन्य निर्माण करणार आहोत, एक वेगळी ऊर्जा आपण या कवडीमध्ये आणणार आहोत. लक्षात घ्या, फक्त जे कराल मनापासून करा, काही अवघड नाही आहे. आणि ही कवडी दुर्गा मातेच्या फोटोसमोर तुम्हाला अशीच ठेवायची आहे. रोज त्यावर कुंकू व्हायचं आहे, रोज कुंकू व्हायचं आहे. श्रीम श्रीम म्हणत तुम्हाला कुंकू व्हायचं आहे. 5 वेळा कुंकू वाहा, 3 वेळा कुंकू वाहा.
11 वेळा कुंकू वाहा, 21 वेळा कुंकू वाहा. हे कुंकू भारलं जाणार आहे. ह्या कुंकुवामध्ये वशीकरणाची ताकद निर्माण होणार आहे. तेव्हा एक लक्षात घ्या की मनापासून करा, जे कराल ते मनापासून करा. तर ही कवडी जेव्हा तुम्ही अशी ठेवाल तर तुम्हाला जाणवेल की 4 किंवा 5 दिवसानंतर या कवडीतला जिवंतपणा तुम्हाला जाणवेल. ही कवडी हलकी फिरलेली असेल, लक्षात घ्या. ही कवडी तुम्ही ठेवलेली असेल ना त्या परिस्थितीमध्ये किंवा त्या कंडिशनमध्ये नसेलच. ही कवडी हलकी तरी फिरलेली असेल किंवा तिच्यावरचं कुंकू तरी बाजूला सरकलेलं असेल. हे सुंदर असे अनुभव तुम्हाला येतील, कारण तिथे साक्षात दुर्गा मातेचा फेरा होईल. ती दुर्गा माता येऊन त्यातलं कुंकू मात्र थोडंसं आपल्याला लावून पण जाईल, तुम्हाला कळणारही नाही. आणि तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीचा सुगंध तुमच्या आजूबाजूला जाणवेल. फुलपाखरू तुमच्या आजूबाजूला फिरेल. खूप छान अशा खूप पॉझिटिव्ह वाईब्स तुम्हाला मिळायला लागतील, लक्षात घ्या. तर याच्यावर ह्या कवडीवर जे कुंकू तुम्ही वाहणार आहात ते कुंकू 9 दिवसानंतर एका डबीमध्ये भरायचं आहे. 1 रात्र ते देव्हाऱ्यात ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी तेच कुंकू तुम्हाला दुर्गा मातेला लावायचं आहे. दुर्गा मातेला ते कुंकू लावताना आणि एक लक्षात घ्या, जेव्हा आपण स्वतःला कुंकू लावतो ना तेव्हा आपण हे बोट यूज करतो, आणि जेव्हा आपण देवांना कुंकू लावतो ना तेव्हा आपण हे बोट यूज करतो. हे कायम लक्षात घ्या. मी खूप बायकांना पाहिलेलं आहे चुकीच्या पद्धतीने कुंकू लावतात. म्हणजे बाहेरचं कोणी व्यक्ती आलं की तिला हळद या बोटाने लावतात, कुंकू या बोटाने लावतात. असं मंडळी करू नका. आपल्याला हे बोट वर्ज्य आहे. आपण देवालाच या बोटाने कुंकू लावतो. आपल्याला आपण या बोटाने घेतो आणि असं कुंकू लावतो. त्याच्यामुळे ही गोष्ट मात्र मनाशी गाठ मारा की कुंकू लावण्याची पद्धत आपण चुकीची करू नये. नवरात्रीमध्ये 9 दिवस कायमचं हे लक्षात ठेवा की कायम, फक्त हे 9 दिवस नाही तर कायम संध्याकाळी येणाऱ्या स्त्रीला, सौभाग्यवतीला कधीही हळद लावू नका कपाळी, कारण लक्ष्मी निघून जाते. त्यामुळे हळद लावायची नाही आहे. तुम्हाला फक्त कुंकू लावायचं आहे, तिच्या पाया पडायचं आहे. कारण माझी आई सांगायची की शब्द फुकाचे आणि आशीर्वाद लाखाचे. त्यामुळे आशीर्वाद सगळ्यांचेच घेत चला. शब्द हे फुकाचे असतात, ते वाऱ्यात जिरून जातात, पण आशीर्वाद हे लाखाचे असतात आणि ते सदैव आपल्याला कुठेतरी आपल्यासाठी काम करतात. त्याच्यामुळे ते आशीर्वाद आपल्याला मिळवायचे असतात. तर मंडळी, ही जी कवडी आहे ना, ही 9 दिवसानंतर त्या कुंकवाचं मी तुम्हाला सांगितलं, सकाळ सकाळ दुर्गा मातेच्या कपाळी लावून ते एका डबीत भरायचं आणि ते कुंकू रोज आपण कपाळी लावायचं. म्हणजे बरोबर इथे मधोमध लावायचं. आणि ते कुंकू लावण्याची पण एक वेगळी पद्धत असते. कुंकू लावताना जेव्हा तुम्ही या बोटाने लावता, हे बोट इथे असं ठेवायचं, डोळे मिटायचे, क्लॉकवाईज ते कुंकू लावायचं. क्लॉकवाईज असं हळूहळू बोट फिरवायचं आणि ते व्हिज्युअलाइज करायचं जे तुम्हाला तुमच्या आयुष्यात हवे. तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे हवे ते तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचं आहे. लक्षात घ्या, पूर्ण ते कुंकू भारलं गेलेलं आहे, सिद्ध झालेलं आहे. त्याच्यामध्ये वशीकरणाची, त्याच्यामध्ये एक मोहिनी निर्माण झालेली असते आणि ती वशीकरणाचं काम करते. त्याच्यामुळे या कुंकवाला अतिशय जपा. आणि जेव्हा कुंकू हे संपत येईल तेव्हा त्या कुंकवाला त्यामध्ये दुसरं कुंकू मिक्स करा. एकदम संपवू नका. जेव्हा ते कुंकू असेल ना शिल्लक, चांगलं व्यवस्थित शिल्लक असेल, किंवा तुम्ही असंही करू शकता, जे कुंकू तुम्ही नवरात्रीनंतर शेवटी एका डबीत भराल ना, त्या डबीतलं थोडंसं कुंकू दुसऱ्या डबीत घ्या, त्या डबीमध्ये थोडं दुसरं कुंकू मिक्स करा आणि रोज ते कपाळी लावा. रोज कपाळी लावताना व्हिज्युअलाइज करा की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काय हवे आहे. आणि तुम्ही चमत्कार पहा या कुंकवाचा की तुम्हाला हळूहळू तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे हवे ते मिळायला लागेल. तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल होतील. तुमच्या आजूबाजूची लोकं तुमच्याशी छान वागायला लागतील. तुमच्याकडे लोक आकर्षित होतील. तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळं तेज येईल. तुमच्या वाणीमध्ये एक वेगळ्या प्रकारचं सकारात्मकता जाणवेल. तुमच्या विचारांमध्ये सकारात्मकता जाणवेल. ह्या खूप छोट्या गोष्टी आहेत मंडळी, पण करायच्या आहेत. करणार नाही तर काही मिळणार नाही. बरोबर ना? नॉट गेन विदाऊट पेन असं म्हटलं जातं. सो इतक्या छोट्या मी उपासना सांगितलेल्या आहेत. एक तर सुरुवातीला सिद्ध कुंजिका स्तोत्र किंवा सप्तश्लोकी सांगितलेलं आहे, ठीक आहे. आणि दुसरं आत्ता मी तुम्हाला कवडीचा उपाय सांगितलेला आहे. नवरात्रामध्ये इतक्या उपासना छान पद्धतीने करा, मनापासून करा. जे कराल, ज्यांना यायलाही वेळ नसेल करायला, त्यांनी फक्त येता जाता दुर्गा मातेला कुंकू वाहा.
चा नमस्कार करून आशीर्वाद घ्यायला मात्र विसरू नका. आपल्या घरातल्या मुलाबाळांना या नवरात्रीचं महत्त्व समजून द्या. आपल्या हिंदू धर्माचं महत्त्व समजून द्या. आपल्या मुलाबाळांना आपला धर्म कळला पाहिजे, आपले देव कळले पाहिजेत, आपले नातेवाईक कळले पाहिजेत. मंडळी फार महत्त्वाचं आहे बरं का हे. आपल्या मुलांना जर आपण हात जोडायला नाही शिकवलं ना, तर आपली मुलं कधीही आपल्याला पाठ दाखवून निघून जाऊ शकतात. आणि याची प्रचिती आज बऱ्याच ठिकाणी येते आहे. त्याच्यामुळे मंडळी आपल्या मुलांना आपल्याच बरोबर ठेवायचं असेल तर आपल्या मुलांना हात जोडायला शिकवा. आपल्या धर्माचं महत्त्व पटवून द्या. त्यांना आपले देव समजावून सांगा. एक लक्षात घ्या, तुम्ही आहात तर सगळं आहे, म्हणून तुम्ही खंबीर राहा. तर मंडळी ही नवरात्र खूप छान पद्धतीने साजरी करा आणि तुम्हाला जे मिळवायचं आहे ह्या छोट्या छोट्या उपासनांमधनं मिळवा. पण दुर्गा मातेचा आशीर्वाद मात्र घ्यायला विसरू नका. ह्या 9 दिवसामध्ये एकदा तरी दुर्गा मातेच्या देवळात जा, नमस्कार करा, तिची ओटी भरा आणि एका सवाशिणीची पण ओटी भरा. आणि पहा तुम्ही की तुमच्या आयुष्यामध्ये किती छान बदल घडत आहेत ते. आणि नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा की तुम्ही काय पूजा करता किंवा तुम्ही कुठल्या उपासना करता आणि मी सांगितलेल्या उपासना तुम्हाला कशा वाटल्या. तर मंडळी मला कॉमेंटमध्ये अगदी वाट पाहत असते मी की तुम्ही कधी मला काय कॉमेंट देताय आणि मी कधी वाचते आणि मी कधी रिप्लाय करते. सो मंडळी ही नवरात्र पुन्हा तुम्हाला आशीर्वाद देते की तुमच्या आयुष्यामध्ये खूप छान सकारात्मक बदल घडवून घेऊन येऊ देत. सो मंडळी पुन्हा लवकर भेटू. व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा, व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. ज्याने अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले त्यांनी लवकरात लवकर मिस्टिक कलेराला सबस्क्राईब करून मिस्टिक कलेरा प्रत्येक व्यक्तीजवळ पोहोचवा. जास्तीत जास्त शेअर करा हा व्हिडिओ. सगळ्यांचं कल्याण होऊ देत. पुन्हा लवकर भेटू. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा.